नमस्कार व जय महाराष्ट्र बंधूंनो, आर्टिक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्र हो, आजचा हा विशेष व्हिडिओ म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या संदर्भामधील असून या ठिकाणी तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी लाईक आणि नक्कीच एखादी छोटीशी छानशी अशी कमेंट सुचवा. धन्यवाद. चला तर मग आपण आता आज बघणार आहोत की आज आपण या व्हिडिओचं जे महत्त्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी आहे ती महाराष्ट्र योजना आहे. नुकतंच आपण बघितलेलं आहे की या योजनेच्या अंतर्गत आपल्या बऱ्याच लाभार्थ्यांना नेमकंच DBTद्वारे पहिला हप्ता हा घरकुल योजनेसाठी देण्यात आलेला आहे. तर आपण या ठिकाणी एक व्हिडिओ टाकला होता याच्या अगोदर. यामध्ये सांगितलं होतं की आमचा रजिस्ट्रेशन नंबर आम्हाला मिळेल का, किंवा आमचा अर्जाची आम्हाला का नाही आला हप्ता, किंवा आमचा रिजेक्ट का झाला काही कळालं नाही तर, किंवा तुमच्या गावातील यादी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर बघू शकता. तर ही यादी कशी बघायची, डाउनलोड करायची, कोणत्याही गावाची आवास योजना कुठलीही असो, घरकुल योजना कुठलीही असो, या घरकुल योजनेच्या संदर्भामधील हा व्हिडिओ आहे. गुगल क्रोमवर जाऊया. गुगल क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला जी काही जी लिंक दिलेली आहे खाली तिला कॉपी पेस्टही करू शकता तुम्ही, किंवा डायरेक्ट तिला क्लिक करू शकता. PMAYG.gov.in या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. gov.in ही वेबसाईट जी आहे तिला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर असा हा इंटरफेस ओपन होईल. आता हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बाजूला याला क्लोज करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला अनेक अशा सब टॅब दिसतील. याच्यामध्ये मेन टॅब दिसतील आणि मेन टॅबमध्ये आतील सब टॅब दिसतील. तर या ठिकाणी आपण आता बघणार आहोत की या अबाउटच्या बाजूलाच एक आवास सॉफ्ट म्हणून जे आपल्याला एक मेन टॅब दिसते. याच्यामधील जे 3 नंबरचं आहे रिपोर्ट टॅब, या रिपोर्ट टॅबला आपण क्लिक करणार आहोत. रिपोर्ट टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आतील हा वेबसाईटचा असा इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ABCDEFGH असे त्यांचे आत वेगवेगळ्या बाबीची माहिती असलेले या ठिकाणी तुम्हाला लिंक दिसतील. यामधील आपल्याला आता कोणती लिंक जायची हे बघा. सुरुवातीपासून पुन्हा एकदा ऐका. या ठिकाणी तुम्ही मेन टॅब वेबसाईटला गेल्यानंतर आवास सॉफ्टवेअर म्हणून जे आवास सॉफ्टवेअर याच्यामध्ये डाटा एंट्री रिपोर्ट आणि FTO ट्रॅकिंग, या ठिकाणी रिपोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. या पेजला ओपन झाल्यानंतर या ठिकाणी नावाचं जे काही मेन फंक्शनची जी काही टॅब आहे या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये जाऊन 3 नंबरची जी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 नंबरची बेनिफिशरीज रजिस्टर्ड. आता या ठिकाणी तुम्हाला एक विशेषतः असं एक सांगायचं आहे की तुम्ही या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या कुठल्याही घरकुल योजना असतील तर त्या योजनाची यादी तुम्ही या पोर्टलवर तुम्ही बघू शकता. थोडक्यात आपण आता एक सुरुवातीला 2024-25 म्हणून या ठिकाणी तुम्ही जर बघू शकत असाल तर या ठिकाणी बघा की वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला कोणती योजना आहे ती निवडायची. त्यानंतर आपलं राज्य कोणतं आहे ते निवडायचं. म्हणजे काय आहे की आपण कुठलीही काम करत असताना आपण त्या ठिकाणी त्याला बघू शकतो आणि त्या ठिकाणी तुमची ती योजनेमधील जी यादी आणि यादीतलं जे नाव आहे ते त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. चला तर आपण आता बघूया. या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया 2024-25. त्यानंतर आपण खाली त्याचं सिलेक्ट करूया कुठली योजना आहे. आता या ठिकाणी 1-2 योजनेचीच तुम्हाला मी नावं सांगतो. जसं की आता यशवंत घरकुल योजना आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे पारधी घरकुल योजना आहे. अशा अनेक योजना ज्या आहेत, मुख्यमंत्री आवास योजना ग्रामीण उत्तर प्रदेश ही आपल्यासाठी नाही आहे, परंतु यासारख्या ज्या काही योजना आहेत घरकुल योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येत असलेल्या ती योजना तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. आपण आता निवडत आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणला निवडल्यानंतर आपण या ठिकाणी स्टेट म्हणजे आपलं राज्य विचारतं. आपल्या यामधून आपलं राज्य निवडूया. आपण महाराष्ट्राला क्लिक करूया. महाराष्ट्रामध्ये क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा विचारते. आपला जिल्हा आपण सिलेक्ट करूया. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ज्या तालुक्याची माहिती पाहिजे त्या तालुक्याचं तुम्ही त्या ठिकाणी यादी बघू शकता. आता या ठिकाणी तालुक्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर लगेच मग तुमच्या सर्व गावाची यादी जी आहे ते त्या ठिकाणी तुमची यादी मंजूर होईल. आपण आता कुठलीही एक यादी या ठिकाणी आपण घेऊया. आता एक यादी माहितीस्तव घेऊया आणि ती डाउनलोड कशी करायची ते पाहूया. तर यानंतर तुम्ही जर या चॅनलला पुन्हा एकदा जर या ठिकाणी नवीन जर असाल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करून मित्रांना पण शेअर करा. नवीन टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधील सगळ्यांनी शिकण्यासाठी आणि शिकून घेण्यासाठी हे आपण विशेष असं यूट्यूब चॅनल बनवलेलं असून यामध्ये सर्व आपण शेती असेल, तांत्रिक गोष्टी असतील, योजना असतील, सरकारी योजना असतील, शैक्षणिक गोष्टी असतील, शिष्यवृत्ती योजना असतील याची माहिती आपण या ठिकाणी देत असतो. त्याकरिता आपण सबस्क्राईब या बटनाला क्लिक करून या ठिकाणी लाईक आणि शेअर करा. चला तर मग आपण आता या ठिकाणी आपलं गाव निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचं सांगते. तर कॅप्चा हा दरवेळेस या वेबसाईटवर तुम्हाला गणिताच्या स्वरूपामध्ये येतो. या ठिकाणी दाखवत आहे बघा
-50 उरलेले किती आहे त्याचं उत्तर काय आहे या ठिकाणी तुम्हाला कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचे. या ठिकाणी बेरीज सांगू शकतं, वजाबाकी सांगू शकतं, गुणाकार सांगू शकतं. तर या ठिकाणी आपण आता 70 - 50 आपले उरतात 20, तर आपण या ठिकाणी 20 टाकूया आणि याला सबमिट करूया. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमच्या गावची यादी जी आहे तर या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव तुम्ही ते शोधू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळू शकतं, तुमचं त्या ठिकाणी नाव कळू शकतं. त्यानंतर तुमची बँक कोणती त्या योजनेमध्ये लावलेली ते बघू शकता. तुमचं स्टेटस काय आहे आणि त्यानंतर रिजेक्ट रिझन, तुमचं जर अर्ज रद्द झाला असेल तर ते रिजेक्टचं कारण काय आहे तर या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. आता तुम्ही याला बघत असताना तुम्ही आता तुमच्या त्या पद्धतीनं तुमची यादी तुम्ही चेक करू शकता. आपण 1-2 जणांचे आता या ठिकाणी स्टेटस बघूया. आता या ठिकाणी एक जण आहे जे की आपल्या लाभार्थ्यामध्ये, तर या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की रॉंग डाटा टाईप लेंथ फॉर्मॅट, तुमचा कुठला तरी डाटा हा काहीतरी चुकीचा आहे, रिजेक्ट झालेला आहे आणि त्या ठिकाणी डाटा भरते वेळेस त्या ठिकाणी म्हणजे जो काही तो क्रायटेरियामध्ये ठेवायचा होता किंवा भरायचा होता तो भरलेला नाही. या ठिकाणी एक जण सांगत आहे रिजेक्टेडचं रिझन काही दिलेलं नाही. त्यानंतर त्या पुढील आपण बघू शकतो की यामध्ये आता अनेकाचं असं असतं की PFMS प्रणालीद्वारे एरर आल्यामुळं त्यांना तो पहिला हप्ता जमा झालेला नाही, त्यानंतर किंवा दुसरा हप्ता जमा झालेला नाही, जे काय असते ना हप्ते भेटणारे ते आपल्याला त्या ठिकाणी रिजेक्टच्या ठिकाणी दिसतं. आता बरेच जण असे आहेत की आमचा अर्ज काय रिजेक्ट झाला, तर तुम्ही त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतला जाऊन विचारणा करू शकता. त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर पण तुमचं काय बेनिफिशरीमध्ये कुठली अडचण आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ती बघायला मिळते. आता या ठिकाणी काहीचं सांगतं की अकाउंट बंद पडलेलं आहे, युअर अकाउंट इज क्लोज. त्यानंतर मिसमॅच आहे अकाउंट नंबर किंवा तुमचा अकाउंट नंबर मॅच खात नाही आहे. तर या संदर्भामधल्या अनेक तुम्हाला रिजेक्ट रिझनमध्ये गोष्टी सांगतात जेणेकरून तुम्हाला ते बघायला मिळतात. त्यानंतर याच्यामध्ये असं आहे की तुमचा जो काही खाते नंबर चुकलेला असेल खाते नंबर चुकलेलं सांगू शकतं, तुमचं EKYC नाही झालेली किंवा तुमचं खातं बंद पडलेलं आहे, या सर्व संबंधामधलं तुमचा हप्ता काय नाही मिळाला या ठिकाणी तुम्हाला त्या रिजेक्ट ऑप्शनमध्ये दिसायला तुम्हाला तो एक चान्स आहे. आणि यानंतर आपण आता अशी यादी बघितल्यानंतर आपण आता याला डाउनलोड कसं करायचं, एक्सेलमध्ये डाउनलोड करा किंवा PDF मध्ये डाउनलोड करा. तर आपण आता काय करणार आहे की याला PDF मध्ये डाउनलोड करून बघूया आपण याला, किंवा एक्सेलमध्ये पण तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. तर आता याला डाउनलोड करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF ला किंवा एक्सेलला क्लिक करूया. आता या ठिकाणी तुम्ही बघत आहात या ठिकाणी डाउनलोड एक्सेल करूया किंवा तुम्ही PDFच्या स्वरूपामध्ये करू शकता. या ठिकाणी बघा ही यादी डाउनलोड झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही ती बघू शकता. आणि आपल्याला ही यादी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि बेनिफिशरी त्याच्यानंतर स्टेटस व्हेरीफाईड आहे, रिजेक्टेड आहे तर ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतर का रिजेक्टेड आहे ते पण कळतं, आपलं स्टेटस रिजेक्शनचं रिझन पण कळतं. आणि या अशा स्वरूपामधील तुमची ती यादी जी आहे तुम्ही ती डाउनलोड करू शकता किंवा PDF मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता आणि आपलं स्टेटस बघू शकता किंवा इतर मित्रांना सहकार्य करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला जॉईन करा आणि या ठिकाणी आर्टिक एज्युकेशनला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.